आता बातम्या आहे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भात। अधिवेशनापूर्वी विरोधकांची विधान भवनामध्ये सध्या बैठक होते। विधानसभा आणि विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेत्यांसंदर्भात ही बैठक पार पडते आहे। यंदाचं अधिवेशन हे पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्याशिवायच पार पडताना पाहायला मिळतंय। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे एकत्रितपणे या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा करणार आहेत। सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी रणनीती देखील या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे। विरोधकांची आज एक महत्त्वाची बैठक पार पडते आहे। तर या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। तर संध्याकाळी 5 वाजता सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकणार की चहापानाच्या कार्यक्रमाला जाणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर ऐन थंडीमध्ये आता नागपुरात राजकारण तापण्याची शक्यता आहे। विशाल पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आता अधिवेशनाला खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरुवात होते, मात्र आज विरोधकांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते पदासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। नक्कीच सौरभ, हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते। त्याच अनुषंगाने आज विरोधकांची बैठक जी आहे ती होणार आहे। बैठकीत प्रामुख्याने सरकारला कशा पद्धतीनं आक्रमकतेनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे या अनुषंगाने या बैठकीत एक चर्चा होईल। त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल यामध्ये विरोधी पक्षनेता नाही आहे, त्यामुळे विरोधी पक्ष नेता नसताना हे अधिवेशन होणार का याच्याकडे आता सगळ्यांच्या लक्ष लागलेलं आहे। आणि प्रामुख्याने विरोधकांचा याच्यावरतीच आक्षेप आहे की आम्ही सातत्यानं सरकारला म्हणतोय की विरोधी पक्ष नेता नेमण्याच्या बाबतीत भूमिका जी आहे ही घेतली पाहिजे, नेमला पाहिजेत, मात्र सरकार कुठच्याही पद्धतीने त्याला प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीचा आरोप हा विरोधी पक्ष नेत्यांकडनं केला जातोय। एकंदरीत आजच्या बैठकीत जे महाराष्ट्रातले प्रमुख मुद्दे आहेत, जे सरकारच्या अडचणी जे आहेत, प्रामुख्यानं अजित पवारांच्या बाबतीत पार्थ पवार यांचा जो जमीन व्यवहार प्रकरण आहे हे वादाच्या भोवऱ्यात आहे। त्याच अनुषंगानं जी मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली या अनुषंगानं सुद्धा सरकारला कसं आपल्याला घेरता येईल, कारण का आपल्याला माहिती आहे अनेक शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जी मदत आहे ती मदत त्यांच्या खात्यांवरती गेलेली आहे। याच अनुषंगानं शेतकऱ्यांची थट्टा उडवली जाते का या लाईनवरती सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न जो आहे हा विरोधकांकडनं केला जाऊ शकतो। आणि याच अनुषंगानं आज विरोधी पक्षनेत्यांची बैठक ही नागपूरमध्ये होणार आहे आणि या बैठकीत चहा पाण्यावरती सुद्धा बहिष्कार घातला जाण्याची शक्यता अधिक आहे, कारण का तशाच पद्धतीची भूमिका ही विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची आहे आणि त्याच अनुषंगानं चहापानावरती सुद्धा बहिष्कार जो आहे हा घातला जाईल। मात्र नागपूर अधिवेशनामध्ये कशा पद्धतीनं विरोधक, कारण का विरोधकांची संख्या कमी आहे आणि सरकार विरोधात आपण जर एकंदरीत पाहायला गेलं तर प्रश्न अधिक काही सरकारच्या अडचणींचे आहेत, मात्र ते कशा पद्धतीनं विरोधी पक्ष मांडतो हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने ही रणनीती जी आहे ती आताच्या बैठकीत ठरवली जाणार आहे। सागर, नक्कीच विशाल, त्यामुळे या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। आज संध्याकाळी होणाऱ्या चहापानावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची एक महत्त्वाची बैठक आज होणार आहे। 8 ते 14 डिसेंबरपर्यंत हे हिवाळी अधिवेशन चालणार आहे। राज्य सरकार शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांविरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप यापूर्वीच विरोधकांनी केला आहे आणि त्यावरून विरोधक आता या अधिवेशनामध्ये आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर आज संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या नागपुरातील रामगिरी निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये अधिवेशनाचा अजेंडा आणि सरकारच्या प्राधान्यक्रमांवर ते बोलण्याची शक्यता आहे।